हाय एव्हरीवन. तर चला आज आपण बनवणार आहे गुळाचा चहा, तो पण न फुटणारा. ठीक आहे, तर रेसिपी व्यवस्थित नीट लक्ष देऊन व्यवस्थित बघा. आणि त्याच्यासाठी आता चहासाठी मी घेतलेला आहे 1 कप पाणी, तेवढेच घेणार आहे दूध. 1 कप दूध किंवा 1 कप पाणी घेतलं तरी चालते. ठीक आहे, खाली गॅस चालू करायचे, नंतर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहे 1-1.5 चमचा चहा पावडर किंवा वेलचीचे पत्ते. हे वेलचीचे पत्ते जरी आपण ॲड केले ना तरी पण खूप छान असा चहाला फ्लेवर येतो. त्याच्या जागी आपण अद्रक टाकू शकतो, वेलची पावडर टाकू शकतो, जायफळ टाकू शकतो, कारण गुळाचा चहा आहे. तर बाकी सगळं ऑप्शनल आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. ठीक आहे, नंतर याला अशी उकळी येऊन द्यायची चांगली. ठीक आहे, कारण आपण अजून ह्याच्यामध्ये गूळ ॲड केलेला नाही आहे. तर दूध आणि पाणीचं मिश्रण चांगलं उकळलं ना की नंतर आपण गूळ ॲड करायचा आहे, जेवढा आपल्याला गोड पाहिजे तेवढा. ठीक आहे, तर 2 ते 2.5 चमचे इथं मी गूळ घेतलेला आहे, एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर गॅस बंद करून सगळं गूळ मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण थोडासा गॅस परत चालू करणार आहे आणि नंतर त्याच्यावरती आपण अजून चहा उकळवणार आहे. पण तरी पण आपला चहा बिलकुलसुद्धा फाटणार नाही याची 100% गॅरंटी. ठीक आहे, अशा प्रकारे हलवत राहायचं. नाही हलवलं तरी चालतं, बिलकुल ऑप्शनल आहे. ठीक आहे, आणि जेवढं आपल्याला टेस्टप्रमाणे गोड हवा आहे तेवढा आपण तिथं गूळ ॲड करू शकतो. मी इथं 2 चमचे ॲड केलेला आहे, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण गाळून घेणार आहे चहा. ठीक आहे, तर माझं इथं थोडंसं जास्त झालं होतं, कारण मी थोडं 1.25 कप घेतलं होतं पाणी, 1.25 कप दूध. आपला असा मस्तपैकी असा चहा रेडी झाला आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा.